मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय देवीश ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय उमेश दादांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत असेल. चला भावेश आपण या इकडे. तसंच आपण शिवाजी दादा भोरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करतोय भावेश ठाकरे याला. सन्माननीय शिवाजीदादा भुरे सावली फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आत्ताच पत्रकार म्हणून देखील त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे वितरित केली गेली. भावेश ठाकरे याला सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत जॉईंट होत आहेत मिस्टर JD जयेश डुगले और टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, खूप खूप धन्यवाद प्रदीपजी. पहिली मॅच आपण पाहिली आणि नक्कीच आपण प्रदीपजी लोखंडेचा आवाज ऐकला. मंचावर आपण पाहतोय प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. या स्पर्धेचे सर्व आदरणीय सन्माननीय श्री उमेशजी मुकादम साहेब देवेश ग्रुपचे प्रेसिडेंट आहेत, अध्यक्ष आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती इथे पाहायला मिळते. चला मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय आणि त्यांच्यावर आपल्याला पाहुणे जे लाभले गेले उमेशजी मुकादम साहेब आपण पाहू शकतोय. चणी स्पर्धा आपण पाहिले तर ज्याप्रमाणे ही स्पर्धा बनवली गेली आहे, स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि अगदी आपण बघितलं तर मोठं योगदान हे उमेश दादांनी दिलं आहे. या स्पर्धेसाठी सगळ्यांचे सहकार्य केलं आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर आदरणीय शिवाजी भुरेजे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील योगदान या स्पर्धेला मिळालं आहे आणि सगळ्यांचे आपण बघितलं तर ज्या संयोजनाने आपण बघितलं तर सहकार्याने स्पर्धा पण पाहिली तर एक ब्युटिफुल सक्सेसफुल अँड इव्हेंटफुल मात्र आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळते आपल्याला दोन संघांच्या दरम्यान. एका बाजूने आपण बघितलं तर एन्जॉय ग्रुप बेलकडीचा संघ आहे. फिल्डिंग करणारा संघ आपण पाहिला तर जो आपल्याला पाहायला मिळतोय संजय 11 नागले संघ पाहतोय आपण हा संघ पाहिला पण तर एक दर्जेदार संघ म्हणून ओळखला जातोय. चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळण्यासाठी माहिर आहे. परंतु आजचा तिसरा दिवस या स्पर्धेत आणि मी समालोचक जयेश टुकले आपल्या सगळ्यांचं करते मनापासून स्वागत. आणि या समालोचनाची धुरा स्वीकारत असताना सर्वप्रथम गणरायाला जरूर वंदन करेन. प्रथम वंदन गणरायाला सुरुवात करतोय. शुभकार्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानसमाजा जरूर करेन. सापण हिंदवी स्वराज्य आपली लिहिली ज्याने इतिहासाची गाथा असा हा जाणता राजा तयाच्या चरणी झुकवितो माता शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यातनंतर हाकेला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा माऊली तिची आहे तुम्हा अम्मावर सावली ऐकवीरा मातेला वंदन करतोय. त्यातनंतर या पायगावात आल्यानंतर नक्कीच या पायगावची माता अर्थातच आई काणाई मातेला वंदन करतोय आणि सगळ्यांचं मनापासून करतोय स्वागत. मॅच क्रमांक 2 नितेश आणि अजय ही जोडी पाहतोय आपण. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पुष्पक कोदे. आपण पाहिले तर मग पॉवर प्लेचा षटक पहिला चेंडू पाहतोय आपण. सामना सुरुवात होतोय. पहिला चेंडू पाहिला आपण तर मग मोठ्या फटक्याने नक्कीच अकाउंट ओपन करायचं होतं परंतु मिस टाइम शॉट. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल प्रस्थान आणि पहिल्याच बॉलवर पहिला दे धक्का पाहतोय आपण. एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमला बॅक टू द पॅव्हलियन. विकेट झालाय डाऊन. पाये गावयो जमलाई सारा देवेश डुबयो जमलाई सारा आज वाढ दिवसाला हे उदंड आयुष्य लाभो आमचे उमेश दादाला.
अखंड आयुष्य लाभो आमचे विनायक दादाला. खूप खूप धन्यवाद डीजे. नक्कीच आपण बघितलं तर मग उमेश दादा इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांच्या वाढदिवसांच्या निमित्ताने देखील आपण बघितलं तर मग या पायी भागामध्ये एक मोठी स्पर्धा मला तरी आठवते 50,000ची स्पर्धा नक्कीच जी देखील झाली होती. आणि नेहमीच आपण बघितलं तर एक सक्रिय असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर समाजामध्ये आपण बघितलं तर मग त्यांची ओढ आहे समाजामध्ये आपण बघितलं तर युवा तरुणांच्या गळ्यातलं ताईज बनलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच आपण बघितलं तर उमेशजी मुकादम साहेब. आणि नक्की त्यांच्यावर हे आधारित गीत आपल्याला ऐकायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये आपण वळतोय क्रिकेटचा भाग पाहूया आपण. तर पहिला खेळाडू पहिल्याच बॉलवर बाद केलाय, अजय हंडवाला बाद केलाय. दीपेश नवीन बॅटर दीपेश वाघात इन झालेत बॅटिंग करण्यासाठी. दीपेश वाघातकडे आपण बघितलं तर मग फलंदाजी करण्याची क्षमता आहे, परंतु पुष्पक कोदेने पहिल्याच बॉलवर पहिला देत धक्का केलाय. त्या धक्क्याला मात्र कशा प्रकारे सावरला जाईल ते देखील आपण पाहूया. दुसरा बॉल असेल पॉवर प्लेमध्ये. सरळ बॅटने चांगला ड्राईव्ह केलाय. आपण पाहिलं तर मग गॅपमध्ये बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. अगदी सहज स्ट्रेट हिटचा फटका, सुंदर नेत्रदीप फटका आणि मिळतील 4 धावा चौकार. चौकार मिळवला गेलाय. आल्या आल्या दीपेशनं चौकाराच्या साहाय्याने अकाउंट ओपन केलंय. फुलटॉस बॉल मिस टायमिंग शॉट. झेल कंप्लीट केला जातोय. एका बाजूने वार झाला, दुसऱ्या बाजूने पलट वार झाला. धक्का क्रमांक 2 या ओव्हर मध्ये तिसऱ्याच बॉलवर आपण पाहिलं तर दुसरी सफलता प्राप्त करताना पाहायला मिळतोय मिस्टर पुष्पक कोदे. आणि धक्का आपण पाहिलं तर एन्जॉय टीमला मैदानाच्या मध्ये आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. विकेट आपण पाहिले तर दुसरी डाऊन झाले. दुसरी विकेट डाऊन झाल्यानंतर आपण बघितलं तर संजय 11 नागली टीम थोडंसं आपण बघितलं इम्प्रेशन पॉवर प्लेच्या स्पेलमध्ये जर विकेट मिळत आहे ना तर तुम्ही चांगली बॉलिंग करतायत, परंतु एक बाउंड्री देखील आली होती दीपेशच्या बॅटमधून. नवीन बॅटर आता मनीष वाघात येताना पाहायला मिळालेत. वाघात ब्रदर्सपैकी आपण पाहू शकतो दीपेश वाघात गेले तर मनीष वाघात आलेत, परंतु हडवा ब्रदर्सपैकी आपण बघितलं तर एक गेलेत अजय गेलेत आणि नितेश आहेत. नितेश यांना आपण अनदेखा करू शकत नाहीत, मॅच विनर प्लेअर आहेत, परंतु मनीष वाघात अकाउंट ओपन कशा प्रकारे करतात पाहूया. फुलटॉस बॉल आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळलाय. बॉल मात्र वेगाने प्रस्थान पाहतोय, पण बॉल निघून चाललाय अगदी सीमा रेषेला चिरत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या आल्या आपण पाहिलं तर मग चौकाराने आपण पाहिलं तर ओपन केलंय खातं स्वतःचा आणि ठोकला गेला एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. आहे समाज सेवक भारी आहे पाये ये गावाचा. हो धन्यवाद डीजे. बघा इथे नेमकं काय झालंय तर दीपेश वाघात आले होते, त्याने चौकाराने खातं खोललं होतं ते बाद झालं. मनीष वाघात आले, त्याने चौकाराने खातं खोललंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजून देखील या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ शेष आहे. 4 बॉलमध्ये आपण बघितलं 8 धावा आल्या, 2 विकेट देखील आल्यात. पाहूया पुढील बॉल आपल्याला पाहायला मिळेल पुष्पक यांचा, ज्याप्रमाणे हाताळला जाईल मनीष वाघात यांच्यासाठी. ओव्हर द विकेटने मारा केला जातोय. अक्रॉस गेले, अक्रॉस द लाईन खेळण्याचा परिणाम भोगावा लागेल आणि LBW वार पाहायला मिळाला. एका बाजूने चौकार तर दुसऱ्या बाजूने मात्र झालेला वार विकेट आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग 2 चौकार आणि 3 विकेट देखील आहेत. बघा पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर आपण बघितलं चौकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर चौकार, 5व्या बॉलवर विकेट, मग 6व्या बॉलवर चौकार येईल किंवा आता नेमकं काय होईल पाहूया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळतात मिस्टर बालकृष्ण. आणि बघा ज्याप्रमाणे पुष्पक यांचा जो स्पेल राहिला आहे ना, मी तर म्हणेन चांगला स्पेल राहिला आहे, कारण की जरी 8 धावा आत्तापर्यंत गेल्या तरी देखील आपण बघू शकतो की विकेट 3
मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मिळवलेत. एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमला मात्र आपण बघितला तर या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्त खेळ एन्जॉय करू दिला नाही आहे. ही गोलंदाजी पाहायला मिळते. संजय 11 नागले टीम आपण पाहू शकताय एक गेम प्लॅनिंगने घेऊन उतरलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे त्यांची रणनीती पाहायला मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा स्पेल पाहतोय आपण की विकेट टू विकेट लाईन लेंथ आणि पकडून चालायचं आहे. तशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहिले तर मग करायची आहे. पुष्पक यांची कौतुकास्पद कामगिरी राहिली आहे. पाहूया शेवटचा बॉल पुष्पक यांचा आणि बालकृष्ण सामना करतील. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण प्रॉपर बॅटमध्ये बॉल आला नाही आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. रन्स मिळाले आपण पाहिलं तर 2 आणि या 2 रन्सने टीमचे टोटल पोहोचताना पाहायला मिळते. इट्स अ 10 रन्स. डबल डिजिटमध्ये आपण बघितलं तर धावफलक पोचलं गेलं आहे आणि ज्या क्षणाला आपण पाहिलं तर मग एक चांगला स्पेल म्हणू शकतोय. 10 धावा देखील आल्यात, 3 विकेट देखील आलेत. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पाहूया 3 धक्के दिलेत परंतु अजून देखील आपण बघू शकतो या मॅचमध्ये ना नितेशची विकेट असेल ती खूप महत्त्वपूर्ण असेल. नितेश हा नावाचा खेळाडू आहे, एक मॅच विनर प्लेअर आहे. त्याचा खेळ कसा राहील संपूर्ण या मॅचची जबाबदारी कशा प्रकारे तो स्वीकारताना पाहायला मिळेल. या उर्वरित 3 ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ दर्शवला जाईल पाहूया. आणि नक्कीच आपण तत्पूर्वी डीजेकडे जाऊया. खूप खूप धन्यवाद डीजे. सध्या तरी आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा फलकावर लागले. 3 विकेट गेलेत. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतोय मनोज चालेत, मनोज घरत विकेट टेकर बॉलर आहेत. अतुलजी ठाकरे त्यांचा देखील इथे शुभागमन त्यांचा देखील संघ इथे आपण पहिला खेळताना पाहायला मिळेल. एक रायझिंग प्लेयर आपण पाहू शकतोय अतुल ठाकरे, ज्याने आपण बघितलं तर भरपूर आपण पाहू शकतोय इम्प्रेस केले टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आपण बघितलं तर अगदी कमी वयामध्ये आपण बघितलं तर मग पदार्पण करत असताना एक नाव मात्र नक्कीच मोठं केलं आहे. मनोज घरत पाहतोय पण हा बॉल पाहतोय आपण बॅटच्या रडारमध्ये आहे. बॉल एका टप्प्याने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार येईल. चौकार 4. नवयोगाच तरी उमेश मुकादम ये दादाचा. प्रणय मुकादम प्रसाद यज्ञे. खूप खूप धन्यवाद डीजे. मनोज घरचं स्वागत केलंय चौकाराने. नितेश शांडवा यांना आपण पाहिलं तर या टीमचं आपण पाहू शकतोय जवळजवळ ज्याप्रमाणे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं तर खास करून मग नितेश पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट बघा, परंतु या ओव्हरमध्ये नितेशने आपण बघितलं तर चौकाराने जे केलेलं भव्य स्वागत पाहायला मिळालं आहे. मनोजला मात्र आपण पहिला चौकार पडल्यानंतर कसं पलटवार होईल का? हो पाहू शकतोय हा चुकीचा बॉल हाताळला जातोय. अगदी आपण पाहू शकतोय काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुरवला जातोय. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय ना इथे हा खराब बॉल आणि खराब बॉलचा मात्र आपण बघितला तर मोठा फायदा उचलण्याचा प्रयत्न तितका तर झाला नाहीये, परंतु आता संधी आहे, मोठी संधी आहे आणि अगदी आपण बघितलं संधीचं सोनं केलं जाईल का? उघड्या डोळे पहा नेट आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्रीटचा बॉल हवेत खेळला जातोय, फिल्डर आले तिकडे. कॅच मात्र आपण बघितलं तर पकडला जात नाहीये, परंतु नुकसान तितकं फारसं झालं नसतं कारण की फ्रीटचा बॉल होता परंतु धावा मिळाल्या तर कदाचित एखादी धाव वाचली असती, हा कॅच कन्वर्ट झाला असता किंवा एक संधी देखील प्राप्त करून दिली असती रनआउटची. परंतु आपण पाहू शकतो या क्षणाला की धाव फलकावर धावा आहे तर ओमकार आम्हाला सांगतात 17 धावा झालेल्या आहेत आणि एक चांगली सुरुवात. संजय 11 नागले टीम आपण पाहिली तर एक चांगली टीम आणि त्यांच्याकडे बॅटिंग बॉलिंग
हे चांगली आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूने एन्जॉय टीम देखील चांगली आहे. आत्तापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं ना तर मग दोन्ही टीम चांगल्या आहेत, परंतु चांगल्या टीममध्ये आपण पाहू शकतो एक चांगला बॅटल हे रंगताना पाहायला मिळत आहे. आपण बघितलं तर आई काणाई देवी चषक 2026चा तिसरा दिवस आहे. आजचा तिसरा दिवस देखील उल्लेखनीय राहणार आहे. अकुटप्प्याची लेन बॅटवर बॉलला घेतलाय, बॉलला मात्र आपण पाहिला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. पेश केलाय नितेश हंडवानं, षटकार 6 धावा. देवलानु मन रमतय गमावले देवलानु मन रमतय. खूप खूप धन्यवाद डीजे. तर तोडफोड करण्यासाठी तर ओळखला जातोय हा खेळाडूंनी, तोडफोड करण्यासाठी माहीर आहे क्रिकेटच्या पटलावर. पाहू शकतो थोडीशी अखुटप्प्याची लेंथ मिळाली आणि त्या लेंथवर अगदी आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे जो फटका चाबूक शॉट प्रमाणे खेळला गेला आणि सिक्सरची मोहर त्या फटक्यावर मात्र लगावत असताना संघाचं टोटल वाढवलं गेलंय, संघाचं टोटल पोचलं गेलंय. इट्स 23 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. तर या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येत आहेत एन्जॉय टीमसाठी. हो चांगला बॉल पाहतोय आपण, सन्मान दिलाय. ओ चान्स घेतला असता परंतु नाहीये. मला तरी वाटते की चान्स घ्यायला हवा होता मनोजना, कारण की मोठी विकेट होती. या विकेट नंतर आपण पाहू शकतो जरी विकेट मिळाली असते तर तुम्हाला या मॅच मध्ये पडतीचे संकेत मिळाले असते, परंतु आपण पाहू शकतो नो रिस्क. मात्र आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारे आपण बघितलं रिस्क घेतला नाहीये मनोजने, परंतु रन्स आपण बघितले तर एक कंप्लीट केली जाईल आणि एका रनसाठी टीमची टोटल 24च्या घरामध्ये प्रस्थान करताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. पंचवीस धावा फलकावर पाहतोय आपण. 25 चांगल्या स्थितीमध्ये आता दिसतंय टीम एन्जॉय बेलकडी. समोरचा फटका पाहतोय आपण, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट. सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी दर्जेदार स्ट्रोक चौकार. खूप खूप धन्यवाद तिथे. धाव फलकावर 29 धावा. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा होत्या, या ओव्हरमध्ये ऑलमोस्ट आपण पाहू शकते तर मग धावा किती आल्या तर 19 आल्यात. हा बॉल सोडून दिलाय. अगदी आपण बघितलं तर 2 ठाकरे ब्रदर्स इथे एकत्र येताना भावेशजी ठाकरे. व्हाईट बॉलचा इशारा. भावेश ठाकरे अतुल ठाकरे नक्कीच आपण बघितलं तर मग दोन्ही लेफ्टी आहेत आणि सध्या तरी आपण बघू शकते मग दोन्ही लेफ्टी बॅटर्सचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये एकाचा पाहिला एकाचा पाहायचा आहे. संघाची टोटल 30. 20 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये आतापर्यंत. ऑलमोस्ट वाईड लाईनची लेन पाहतोय. एज आहे, बॉल मागे 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 मागेच निघून जाईल, परंतु जाईल तर 4 धावांसाठी निघून जाईल. क्या बात आहे. असं नाही तर तसा, परंतु चौकार आलाय. 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धाव्याने संघाचं टोटल अगदी 34च्या घरामध्ये म्हणजेच या दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये तब्बल 24 धावा येताना पाहायला मिळाल्यात. मोमेंटम आपण पाहिलं तर पूर्णपणे शिफ्ट झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, या ओव्हरमध्ये 24, त्यामुळे 34 आणि चांगली स्थिती पाहायला मिळाली. सध्या तरी एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमने एन्जॉय केलंय क्रिकेटला, एन्जॉय केलं या ओव्हरमध्ये आणि अगदी आपण पाहिलं तर एक चांगली स्थिती पाहायला मिळाली. अजून देखील 12 चेंडूचा खेळ शेष आहे. या 12 चेंडूमध्ये किती धावा येतात, किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट होताना पाहायला मिळेल. पाहूया. तत्पूर्वी जाऊया डीजेकडे, एक सुंदर गीत ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा कम बॅक करूया. कमॉन डिझाईन. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा तरी. 2 ओव्हरचा खेळ देखील होताना पाहायला मिळाला आणि ड्रिंक्स पाणी देखील पोहोचवलं गेलं. अगदी आपण बघितलं तर मग आई काणाई देवी चषक आपण पाहिलं तर 20-26 आपण बघितलं हे आयोजन पाहायला मिळालंय आणि ही स्पर्धा आपण बघितलं जर आपल्याला खेळण्यासाठी येत आहेत, परंतु ज्याप्रमाणे ह्या मैदानामध्ये आल्यानंतर ना, हे मैदान पाहिल्यानंतर ना अगदी आपण बघितलं तर मनाला आनंद वेगळा मिळतोय. का आनंद वेगळा मिळतोय? कारण की अशी मैदानं असत आहेत ना ती तर कमीच आहेत आणि खास करून हे मैदान जे बनवलं गेलं आहे अगदी कमी
जवळजवळ दिवसामध्ये, कारण की अगदी कमी वेळेमध्ये हे मैदान बनवलं गेलं. आणि नक्कीच सावली फाउंडेशनचे अध्यक्ष विद्यमान जे शिवाजी भुरे त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की जवळजवळ आठवड्याभरामध्ये मैदान आणि उमेशजी मुकादम साहेबांनी आपण बघितलेली, तर मग जे सगळं सपोर्ट केलं, सहकार्य केलं आणि ह्या मैदानाची रचना जी केली गेली आहे, एक दर्जेदार मैदान पाहतोय आपण. बॉल मात्र आपण पाहिला बॅटच्या रडार मध्ये सर्राल मात्र खेचून मारलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सने मात्र आपण पाहिलं तर काउंटर अटॅक केलाय आणि चौकार दर्जेदार अजून एक इथे ठोकला गेलाय. 4 धावा. सध्या तरी आपण बघू शकते तर मग इंजॉय बेलकडी टीम आपण पाहू शकते. ज्याप्रमाणे जर चर्चा करायची झाली तर मग चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतोय इथे एन्जॉय करताना पाहायला मिळते. नितेश अनवा बघा, त्याला एक रनआउटचा जो चान्स घ्यायला हवा होता, मनोज याने तो एक चान्स सोडला होता, कारण की तिथे थोडा रिस्क घेतला असता तर हा विकेट तिथे मिळाली असती ना, फायदा भरपूर झाला असता. परंतु अजून देखील खेळ शेष आहे. खराब बॉलची हाताळणी होताना पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा इथे पोहोचतोय. ज्याप्रमाणे लेंथ आपण पाहिले तर कुठे हाताळायची होती, परंतु क्रीजच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळालं आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर मग इथे फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली तर मग आता हे गिफ्टच असेल जो फ्रीडचा बॉल जो मिळेल बॅटरला. हो, चांगला बॉल आपण पाहिलं तर हाताळला जातोय, परंतु फ्रीडचा बॉल होता. अपील करत होते तिथे आपण पाहिले तर बॉलर, परंतु अगदी यष्टांचा वेध घेतला होता बॉलने ज्याप्रमाणे पायावर आदळून मात्र आपण पाहू शकतोय. तर मग हा यष्टांना वेध घेणारा बॉल, परंतु फ्रीडचा बॉल असल्यामुळेच, कारण की ते थोडंसं लक फॅक्टर खूप महत्त्वाचं असतं. फ्रीडचा बॉल होता आणि नक्कीच आपण पाहू शकतो की तिथे मग एक चांगला बॉल आणि ही गोलंदाजी असायला हवी. मिस टायमिंग शॉट, झेलची संधी, परंतु आपण पाहू करावे लागतील कुठेतरी. आपण बघा, या खेळाडूला लवकरात लवकर थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. हा खेळाडू थांबणारा खेळाडू नाहीये. नितेश आपण पाहू शकतोय तर रन मशीन आहे. जोपर्यंत जितका जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहील ना, तितक्या जास्त धावा येतील आणि सध्या तर 41 धावा आहेत आणि त्याच्यामध्ये भर ही टाकण्याचा प्रयत्न जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत तो प्रयत्न करताना पाहायला मिळेल. पुढील बॉल पाहूया. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला खेचून मारलाय, परंतु आता तिथे फिल्डर आहेत मनोज, त्यांच्या हातामध्ये बॉल मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. विकेट मिळाली ज्याची गरज होती. या संघाचा आपण बघितलं तर मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघितलं पार्ट रन मशीन ओळखला जातोय. नितेशला केलंय बाद आणि सफलता जाते. इथे आपण पाहिले तर जितेशच्या खात्यामध्ये विकेट डाऊन, आउट. खूप खूप धन्यवाद. इथे बघा, या विकेटमुळे या मॅचमध्ये ना संजय 11 नागले संघाचं कमबॅक डेफिनेटली होताना पाहायला मिळू शकतंय. म्हणून तर म्हटलं जाते ना, घायल तो या पे हर एक परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सके वही तो जिंदा है. क्रिकेटच्या पटलावर आपण पाहू शकतोय की एक गोष्ट पुरेशी असते, एक मोमेंटम पुरेसा असतोय आणि आपण पाहू शकतो एक मोमेंटम मिळालाय. कारण की एक सेट बॅटर आपण पाहू शकतो बाद झाल्यानंतर ना की गोलंदाजांना देखील आपण पाहू शकतो की एक संधी मिळते, फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील संधी मिळते की आता ह्या विकेटमध्ये आपण कदाचित या मॅचमध्ये आपण कमबॅक करू शकतोय आणि होतो. धावफलक डेंजर एंडकडे जाताना पाहायला मिळाला, त्या धावफलकाला नियंत्रणामध्ये आणू शकतोय. सुंदर बॉलची हाताळणी केली जाते. ऑफस्टंपच्या बाहेर आपण पाहिलं तर लेंथ हाताळली जाते. गुड लेंथ. बघा, ही लेंथ तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही किती चांगला बॅटर असेल ना, तुम्ही त्या बॅटरला इथे रोखू शकता. या लेंथवर जास्त असतं मी तर म्हणेन मेहनत करायला हवी प्रत्येक बॉलरला, कारण की फायदा देणारी आहे लेंथ आहे. जितेशचा पुढचा चेंडू पाहतोय आपण. आकाश बरफचा फटका हवेत आहे. फिल्डर तिकडे, ओ थोडेसे पुढे, अविनाश होते तिथे, मागे राहिले, बॉल थोडा पुढे पडला, कॅच आला होता, तो कॅच मात्र आपण पाहिलं तर मिस केला जातोय आणि आपण पाहू शकतो धावा मिळाल्या तिथे दोन धावा मिळाल्यात. संघाचं टोटल वाढलं गेलंय 43च्या घरामध्ये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. आत्ता पाहिलं पण तर मग 43 झाले. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शेष आहे.
6 चेंडूमध्ये किती धावा येताना पाहायला मिळतील. 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर मग 50 प्लस की 50च्या आत रोखले जाईल. पाहूया. उमेशची मुकादम यांच्या माध्यमातून पारितोषिक लागले सनईसाठी की विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि योगीची तेवलीकर साहेबांच्या माध्यमातून देखील आपण बघितलं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. म्हणजेच पहा इथे बघा यंग जे गोलंदाज असतात शिवाजी बोरिये साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपये हॅट्रिकसाठी म्हणजेच हॅट्रिक पूर्ण केली तर मग पारितोषिक आणि पारितोषिक मिळणार आहे. परंतु बॉलिंग कशी केली जाईल. ओहो कलाकार आहे हा गोलंदाज. कलाकार नाही आहे तर नागले संघाचा शिल्पकार आहे. येणारा काळ पहिलाच बॉल दर्शवलाय की काय आहे आणि काय करू शकतोय. म्हणून तर म्हटलं होतं 3 डॉट केले तरी देखील उमेश दादांनी सांगितले की 500 रुपये दिले जातील. अफलातून क्रिकेट खेळू शकतो. येणार फ्युचर ब्राईट आहे. नक्कीच असं म्हटलं जातंय ना की मुळाचे पाय पाळण्यात दिसत आहेत आणि पहिला बॉल दाखवून दिलाय सांगून गेला की काय करू शकतोय. फ्लाईट केला परंतु बॉल मात्र बॅटच्या रडार मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु आपण पाहू शकतोय बॅटरचं देखील आपण पाहिलं तर कौतुक करूया कारण की चांगला फटका त्यांनी कन्वर्ट केलाय 7 धावांसाठी 6 खूप खूप धन्यवाद. ठीक आहे बघा पहिला बॉल हाताळला त्यात नंतर नवीन गोलंदाज आहे आणि नक्कीच ही सुरुवात आहे. त्याच्याकडे अनुभव नाहीये परंतु बघा आता 3-4 ते खेळाडू आले त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे अनुभव आहे की नक्की तुला कुठे बॉल हाताळायचा आहे आणि कुठे हाताळला तर फायदा मिळेल. घेतलाय धावसंख्या आपण पाहिली तर 49च्या घरामध्ये प्रस्थान करते. अराउंड द विकेट सनई बॉलिंग मार्कवर. हो चांगला चांगला बघा जो सल्ला दिला होता ना त्या सल्ल्यामुळेच भरला इथे गल्ला. डॉट पाहायला मिळतोय. डॉटने आपण बघू शकतोय तरी ते प्रेशर पुन्हा एकदा पाठवर त्यांना पाहायला मिळते. इम्प्रेशन बघा षटकार पडलाय तो एका बाजूला सोडा परंतु हा खेळाडू आपण बघू शकतोय तर नक्कीच फ्युचर आहे नागले टीमचा आणि ब्राईट आहे ते अति नक्कीच पाहायला मिळत आहे. बघा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला बॉल होता परंतु विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. कॅच होती एज होती परंतु एज मात्र आपण बघितलं तर थोडीशी पकडता आली नाही. विकेट किपरला आपण पाहिलं तर मिस्टेक झाली आहे परंतु चांगली बॉलिंग. एक षटकार पडला गेलाय परंतु तो षटकार ज्या बॉलवर पडला ना बघा म्हणजे शिकला इतक्या वयामध्ये आपण बघितलं आणि इतक्या लवकर जर शिकणार तर आपण पाहू शकतोय हा नक्कीच मोठा गोलंदाज आणि मोठा खेळाडू होणार आहे. असं नाही पाहू शकतो आपण नागले टीमसाठी जवळजवळ 4 बॉल फेकले गेलेत आणि 4 बॉलमध्ये 7 धावा दिल्यात. त्यामध्ये 2 डॉट आणि एक तर आपण बघितलं कॅच तो मिस केला. 2 बॉल असतील आणि स्टॅकेंडकडे असतील आता आकाश बरब. सनयांचा बॉल आकाशसाठी. ओहो यावेळेला आपण बघितलं वेट केला बॉलला मात्र आपण पाहिलं वेच अँड वॉट मात्र खेळलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळेल हा चौकार. 4 खूप खूप धन्यवाद. इथे धावफलक 54च्या घरामध्ये परंतु ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण पाहिले ना तर शनईने जी बॉलिंग केली आहे ना ती तर मी तर म्हणेन मनोजच्या चांगली केली कारण की मनोजने 24 दिल्या होत्या आतापर्यंत आपण पाहू शकतो पण सनईने दिलेत 11. षटकार चौकार आणि सिंगल शेवटचा बॉल आहे. चांगली लेन बघा या शराला आपण पाहिलं तर लेग ब्रेक धीमा स्लोअर वन आपण पाहू शकतो. क्षमता छान आहे आणि सनईचा एक स्पेल पाहायला मिळाला दर्जेदार. शेवटच्या बॉलवर आलेली पाहायला मिळाली ती म्हणजे सिंगल आणि एकूण आपण पाहिलं तर टीमची टोटल पाहायला मिळाली आपल्याला 55 आणि 56 धावांचा टार्गेट सेट झालाय या मॅच मध्ये. कौतुक करावं लागेल थोडंसं या शनईचं कारण की ज्याप्रमाणे त्याने या डेट ओव्हरमध्ये बॉलिंग केली आहे गोलंदाजी केली आहे आणि सध्या तरी आपण बघू शकतो मग पहिल्या इनिंगचा खेळ जो पाहायला आणि
पहिल्या इनिंगमध्ये 55 धावा. एन्जॉय ग्रुप बेलकडी टीमने आपण बघू शकतो एन्जॉयवालं क्रिकेट खेळलंय, परंतु एन्जॉयवाला जो मोमेंट आहे ना किती वेळ कायम राहील तो देखील पाहायला मिळेल. या मैदानामध्ये धावा चेसिंग आहेत, पॉसिबल आहेत या मैदानामध्ये, आणि नक्की त्या चेस होताना आपण पाहू शकतो. कदाचित नागले संघाने दर्शवलं ना, ठरवलं तर मग रोख सकतो रोखलं, नेमकं होईल काय आपण पाहू शकतोय. तर मग उर्वरित या इनिंगमध्ये कशा प्रकारचा मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. कशा प्रकारची बॉलिंग, कशा प्रकारची बॅटिंग, सगळ्या काही गोष्टी अनुभवायला मिळतील. मात्र प्रत्यक्षात जाऊया आपण डीजेकडे, गाणं ऐकूया आणि त्यानंतर प्रत्यक्षात मॅचला करूया सुरुवात. कमॉन डीजे. हॅलो, चला करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज जवळजवळ आपण बघितलं आमचे आयोजक आणि त्यात नंतर आपण बघितलं तर मग उमेश दादा आपण पाहू शकतो जे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच डेफिनेटली या स्पर्धेच्या सोबत, कारण की खास करून आपण सांगितलं जेव्हा आयोजकांनी सांगितलं की ही स्पर्धा आम्ही बनवण्यासाठी आणि स्पर्धेचं आयोजनाचा नक्कीच प्रस्ताव उमेश दादांना सांगितला आणि उमेश दादांनी लगेच नो झिझक आम्हाला सांगितलं नक्कीच तुम्हाला स्पर्धा आयोजन करायची आहे, चला नक्कीच करूया, तुमच्यासोबत मी आहे, तुम्हाला कोणत्याही नक्कीच गोष्टीची गरज लागली तर मी मदत करेन. आणि मैदान उपलब्ध करून दिलं सगळं आपण बघितलं. तर ट्रॉफीज असतील त्यात नंतर आपण पाहू शकतो की मग जे आर्थिक सहकार्य काही असेल ते देखील केलं. आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो ना की असं खंबीर नेतृत्व आणि कर्तृत्व असणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि नक्कीच ते नेतृत्व आपण पाहू शकतो उमेशदादा आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं तरी स्पर्धा आपण पाहू शकतो जी लाईव्ह कव्हरेज केली जात आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर मग DBNची टीम देखील आपण पाहतोय. प्रीत पाटील आपण पाहिले, जे मालजीपाड्याचे आपण बघितलं तर एक चांगले कॅमेरामॅन आहेत. त्यातनंतर आज दीक्षांत स्क्वेअर लेग कॅमेरामॅनच्या दिशेने आपण बघितलं तर दीक्षांत मांगेला आहेत. त्यातनंतर जयेश पाटील आहेत आणि आणखीन एक नवीन चेहरा आहे आज नमित गोरे जे लाईव्ह स्कोर अपडेटर आहेत आणि नक्कीच त्यांचं देखील स्वागत. तसेच आमचे जे आयोजक टीम आहे ना, खरोखर आयकाना स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीमने पहिल्यांदा जरी आयोजन केलं आहे ना तरी देखील आपण बघितलं अतिशय सुंदर छान. भरतजी पाटील साहेब नक्कीच आपणास देखील विनंती आहे की उमेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून आपणास नम्र विनंती केली जाते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे भरतजी पाटील साहेब. सुनीलजी गांजारी साहेबांच्या माध्यमातून जर नागले संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली उमेश दादांनी. सध्या तरी आपण बघितलं तर मग आमची एवन जोडी आणि एवन जोडीमध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे एवन जोडीचे अरुणजी रायकर असतील आणि त्यातनंतर बालारामजी शिकारी साहेब पाहुण्यांच्या माध्यमातून देखील आपण बघू शकतो. तर मग हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या खेळाडूसाठी कॅश प्राईज पारितोषिक आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू आहेत 2, यश मसेकर आणि प्रथमेश भोईर. मॅचला झाली आहे सुरुवात. वेलकम, पाहुण्याचं करूया आपण एकदा स्वागत. बॉलिंग मार्कवर पाहतोय आपण नितेश अंडवा. बॅटिंग छान केली होती नितेशने, परंतु आपण पाहतोय की आता बॉलिंग कशी केली जाईल. स्ट्राईक एंडला प्रथमेश आहेत, नॉन स्ट्राईक एंडला यश आहेत. सुरुवात पाहूया. पहिला बॉल, इरादा स्पष्ट आहे, क्रॅकिंग शॉट खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. पण बघितलं तर मग बॉलला स्टॉप केलाय परंतु सिंगल हरकत नाहीये. सुरुवात झाली ना, सगळ्यात मोठी गोष्ट आहे की शून्यातून सुरुवात करा. आणि जसं देखील म्हटलं जाते ना की जो शून्यातून सुरुवात करतोय ना त्याला पराभवाची भीती नाहीये. आता इथे आपण पाहू शकतोय ही सुरुवात झाली. ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर 1 रन्स आपण पाहिले तर मग प्रथमेशने जोडली आहे. यशला मात्र स्ट्राईक नावातच यश आहे. पेश करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. फुलटॉस बॉल,
बॅट खांद्याच्या मागे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहतोय आपण हाय अँड हायर यशनं केला या बॉल वर फायर षटकार साधा बा. खूप खूप धन्यवाद. ज्यापरीने म्हटलं जातं ना की जीवन आहे खरी कसोटी, वाट कोणाची पाहू नकोस, येईल कोणी मदतीला मागे वळून तो पाहू नकोस. मदतीला कोणी येणार नाहीये आणि नक्कीच तेच त्याला माहिती आहे. ही लेन थोडीशी पुढे ठेवली गेली आहे बघा. बॅटरचा झोन काय होता तर ऑन साईड स्ट्रॉंग आहे. रेंज पासून थोडासा लांब ठेवला, टप्पा मागे ठेवला आणि रेंज पासून लांब ठेवला तर मग फायदा मिळतोय. इथे आपण पाहू शकतोय बॉलरला नितेशला. डॉट बॉल. टीमची टोटल 7-7. 56चं लक्ष पूर्ण करायचे. सुरुवात तर मोठी करावीच लागेल. हुकचा वडगा लेगवर मात्र बॉलच्या हाताने प्रॉपर टायमिंग नाहीये तरी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ गेलाय. दुसऱ्यांचा प्रयत्न पूर्ण झालाय. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग हुक करून मिटवायची होती संघाची भूक, परंतु आपण बघितलं तर ज्याप्रमाणे धाबा मिळाल्यात 2, ही पॉझिटिव्ह सुरुवात आहे आणि अशी सुरुवातीची नितांत गरज आहे. कारण की बघा तुम्ही एक जर मोठा टोटल चेस करतायत, 50+ धावा चेस करतायत तर तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये डेफिनेटली डबल डिजिटमध्ये जाणं अनिवार्य आहे आणि नक्कीच त्या दिशेने प्रस्थान करताना पाहायला मिळतात. इट्स अ 9 रन स्कोरबोर्डवर. पूर्णपणे आपण पाहिलं तर हा बॉलमध्ये आपण पाहिलं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर एडी चोटी का जोर मात्र लावून मात्र आपण पाहिलं तर फटका एक्झिट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. परंतु यश मशेकरनं एक सिक्सर लगावला गेला आहे. परंतु थोडंसं आपण बघितलं तर C4 क्रिकेट आणि C4 कंट्रोल. नक्कीच क्रिकेट म्हणजे आपण बघितलं तर कंट्रोलने खेळायला हवा. तुमचं जर तितका क्रिकेटमध्ये कंट्रोल असेल ना तितकं तुम्ही आपण बघू शकता तर मग आपल्या संघाचा मोठा फायदा करू शकता. पाहूया आता दुसऱ्या बाजूने प्रथमेशने एक सल्ला दिला. ड्राईव्ह केलं जातं या बॉलला. लेगवरचा बॉल होता. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलं गेलं. 1 रन्स कंप्लीट केली जाते. धाव फळक आपण बघितला तर मग पोचलं गेलं 10च्या घरामध्ये. आणि बघा फ्लॅशबॅकमध्ये आपण जर वळलो ना तर काय होतं. फ्लॅशबॅकमध्ये जेव्हा एन्जॉय ग्रुप बेलकडी टीम बॅटिंग करत होती त्यांच्या देखील आल्या होत्या 10 धावा, परंतु त्यांनी विकेट गमावले होते. तिथे 3 विकेट गमावले होते. म्हणून ही प्लस पॉईंट असेल नागले संघासाठी. 10 धावा बनवल्यात. कोणत्याही प्रकारे आपण बघितलं तर विकेट गमावलेली नाहीये. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या होत्या. त्यामुळेच आपण पाहू शकतो की 34 पर्यंत पोहोचला गेला होता. इथे आपण पाहू शकतो की मग आता दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ होईल आणि कशा प्रकारे मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. पाहूया. घेऊ छोटासा ब्रेक. कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. अरे कितने आए आकर चले गए पर उसका ही नाम चलेगा. और अपना दादा किंग है ऑलवेज किंग रहेगा. ये अपना दादा किंग है ऑलवेज किंग खूप खूप रहेगा. धन्यवाद. डीजे नक्कीच सुंदर गीत ऐकायला मिळालं. जेव्हा जेव्हा विषय असेल गंभीर तेव्हा तेव्हा आपण बघितलं तर उमेश मुकादम दादा असतील उभे खंबीर आणि नक्कीच त्यांच्यावर हे गीत ऐकायला पुन्हा एकदा मिळतं डीजेच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अजय हंडवा बॉलिंग मार्कवर आहेत. आता येणारे आपण बघितलं तर 18 बॉल आणि 46 धाव्यांची गरज. सेहेचाळीस धावा पाहू शकतो आपण जिंकण्यासाठी हव्या असतील आणि खास करून जवळजवळ पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. सुरुवात कंटिन्यू करावी लागेल. अजयचा बॉल आपण बघितला तर लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळालाय. 1 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळालंय अजय. आणि आपण ज्याप्रमाणे जवळजवळ नितेश हे रेग्युलर आपण पाहिले तर मग गोलंदाज आहेत. रेग्युलर गोलंदाजी करतात या संघासाठी आणि पहिल्या स्पेलमध्ये नितेशने तर चांगला मी तर म्हणेन प्रकारे गोलंदाजी केली परंतु विकेट नाही मिळाली त्यांना. फुलटॉस बॉल आहे. त्या बॉलवर मात्र फटका एक्झिक्यूट केला जातोय. या क्षणाला स्क्वेअर लेग अंपायर आपण बघितला तर इन्व्हॉल्व आहेत. नो बॉलचा इशारा मात्र पोहोचवला गेला आहे. हाईट फॅक्टर आपण पाहिलं तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स पाहायला मिळाला आहे आणि नक्कीच आपण पाहू शकतो तर रन्स मिळते इकडे. या क्षणाला आपण पाहू शकतो नो प्लस आपण बघितलं तर 1 मिळाली आहे परंतु नोचा फायदा मोठ्यामध्ये करून घ्यायला हवा होता. तितका तर झाला नाहीये. परंतु पाहूया उघड्या डोळे पाहणे पुढचा चेंडू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फ्री हिट. उघड्या डोळे पाहणे आणि स्पर्धा देखील आहे सुपर हिट. हिटचा बॉल आहे. कॅच कंप्लीट केला जातोय. नुकसान तर होणार नाहीये.
परंतु सिंगल धावा येतात, सिंगल डबल धावा येतात. ह्या धावा आपण पाहू शकतोय. रिक्वायर रन रेटला वाढवतील. रिक्वायर रन रेट कमी करायचं असेल ना तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक एक ओव्हरमध्ये 2 मोठे बिग ब्लास्ट करावे लागतील आणि नक्कीच ते करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतील का. यज्ञजी मुकादम दादांचं इथे शुभागमन, त्यांच्यासोबत आपण बघतोय त्यांचा मित्रपरिवार, त्यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही करतोय मनापासून स्वागत. प्रणयजी मुकादम, यज्ञेश मुकादम आपण पाहतोय. त्यानंतर आपण बघितलं संपूर्ण मित्रपरिवार आणि चांगले व्यक्तिमत्व पाहतोय. चांगला फटका खेचला होता परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाऊन प्रस्थान करतोय. विकेट मिळाली आहे आणि विकेट आपण पाहिले तर पहिली गमावली जात आहे. प्रथमेश भोईरला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. जसा उमराचे झाडाचा टाल तसा तूच पोरी माझा गमाल. पोरी येशील का तर पानाचा वालू नाचून नाचून पुताल. लागली तूर थाली गावन वाजाय, लागली तूर थाली गावन वाजाय. खूप खूप धन्यवाद. जर 3 सिक्सर लगावले तर प्रणयजी मुकादम आणि ईश्वरजी तुंबडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणखीन पाहुण्यांचं इथे शुभागमन झालंय. कैलाजी देवलीकर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय आणि नक्कीच त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. ईश्वरजी तुंबडा आणि त्यानंतर प्रणयजी मुकादम यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय पारितोषिक लागू झालंय. क्लीन बोल्ड, विकेट डाऊन. नवीन बॅटर प्रज्वल म्हसेकर बॅटिंग करण्यासाठी आले होते परंतु पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी प्ले अँड मिस, ज्याप्रमाणे बॉलला मिस केलं लाईन लेंथ आपण बघितलं तर यष्टांचा वेध घेणारा बॉल आणि क्लीन बॉल होताना पाहायला मिळालाय. खूप खूप धन्यवाद डीजे. आणखीन आमचे पाहुणे इथे दाखल झालेत. मधुकरजी पवार साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील आम्ही करतोय मनापासून स्वागत. वेलकम, स्वागत असेल साहेब आपलं देखील या क्रीडा नगरीमध्ये. आणि आपणास देखील आम्ही विनंती करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. बघा ज्याप्रमाणे ह्या मॅचच्या दिशेने आपण वळतोय तर 14 धावा आहेत. अजयच्या स्पेलमध्ये थोडंसं नियंत्रण मात्र या मॅचमध्ये आणलं गेलंय. अगदी आपण पाहिलं तर 56 धावा चेस करायचे आहेत परंतु त्या चेस करत असताना नेमकं काय झालंय तर कुठे ना कुठे आपण पाहू शकतोय जो स्टार्ट बघा पहिल्या ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये मिळालेला स्टार्ट परंतु तो कंटिन्यू करता आले नाही अजय यांच्या ओव्हरमध्ये आणि त्यामुळेच धावफलकावर 14 धावा. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त 4 धावा आलेल्या आहेत आणि बॉलर देखील आपण पाहिला तर मग हॅट्रिकवर येताना पाहायला मिळतोय. सिक्सरच्या हॅट्रिकसाठी आपण बघू शकतो तरी ते पारितोषिक आहेत परंतु ते पारितोषिक कंप्लीट केले जातील का. पारितोषिकांची गरज सध्या तर मी तर म्हणेन की मग षटकारांची गरज आहे. मनोज घरात मैदानाच्या आतमध्ये आलेत परंतु आपण पाहू शकतो हॅट्रिक बॉल होता तिथे आपण बघितला बॉलरसाठी हॅट्रिक तर पूर्ण होणार नाही आहे परंतु चांगला स्पेल पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे ही अनुशासन भरीत गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सटीक लाईन लेन नियंत्रण बघा एक बॉल जो नो पडला होता त्या बॉलला बाजूला सोडलं तर अजयचं कौतुक करावं लागेल. सांगली त्यांच्या माध्यमातून बॉलिंग होताना पाहायला मिळते. संजय 11 नागली टीम नक्कीच स्ट्रॉंग आहे परंतु थोडीशी कमजोर पडलेली पाहायला मिळते आहे. म्हणूनचा फटका आपण पाहतो खेळायचा होता कुठे गेलाय कुठे आपण पाहिलं तर मग फ्लाइंग स्वीपच्या हातामध्ये बॉल जाऊन मात्र विसावलाय. मनोज घरातला देखील परतावा लागेल. या ओव्हरमध्ये 3री सफलता अजयने मिळवली आहे आणि नागले संघाला मोस्ट इम्पॉर्टंट धक्का आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये हात दिलाय. विकेट डाऊन. खूप खूप धन्यवाद डीजे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेल्या परिस्थिती आपण पाहिली तर मग थोडीशी गंभीर केलेली आहे.
बॉलिंग मार्कवर आपण पाहणार होता पण मिस्टर दीपेश वाघात आणि बॅटर नवीन इंटर झाले ते देखील आपण पाहिले तर दीपेश पडवले आहेत. परंतु दीपेश नावाचे खेळाडू आहेत परंतु स्ट्राईक एंडला खेळाडू जो असेल ना तो यश आहे. आता राहिलेले 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 42 धाव्यांची गरज आहे. 42 रन्स नीड. सिक्सरचे हॅट्रिक्स पूर्ण केली तर मग पारितोषिक मिळतील आणि आमचे पाहुणे जे त्यांनी पारितोषिक लावली अर्थातच प्रणयजी मुकादम आणि त्यानंतर ईश्वरजी तुंबडा यांच्या माध्यमातून ही पारितोषिकं आहेत. यश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असतील तोपर्यंत उमेद असेल. फुल टॉस बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये तोडलंय फोडलंय आणि या बॉलला बाउंड्रीच्या बाहेर सोडलंय. षटकार साधा बा. कमी कधी त्याला समजू नका हिरो बी त्याच्या समोर आहे पिका हिरो बी त्याच्या समोर आहे पिका हिरो बी त्याच्या समोर आहे पिका अरे गाजवून ठेवलंय सारा इलाका फेवरेट बनलंय आज हो सबका फेवरेट बनलाय साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो खूप खूप धन्यवाद डीजे. इक्वेशन बदललंय. ओमकारने लगेच सांगितलं पहिला षटकार आलाय. मॅचमध्ये पण बघितलं तर मग इक्वेशन 11 चेंडू आणि 36 वर आलंय. यश आहे तोपर्यंत सगळं काही आहे. ओहो आता मात्र आपण पाहिलं तर एक चांगली लेंथ होती बॅटरसाठी परंतु मिस केली आहे आणि यष्टांचा वेध मिडल आपण पाहिलं तर उखाडलाय. फर्निचर डिस्टर्ब केलाय. मोठा धक्का संजय 11 नागले टीमला आणि मोठी सफलता दीपेश वाघातला. आउट. बोटाला मिसमही दुनिया को साथीला बुरा आहे संसार पुरा बोटाला मिसमही दुनिया को साथीला बुरा आहे संसार पुरा अजून आहेस तू बारीक पोरा तुझे होठावर मुस नाही पुसट पुरा अजून आहेस खूप खूप धन्यवाद डीजे. बघा नेमकं काय झालंय रिक्वायर रन रेट वाढला परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा आल्या होत्या तर फक्त आणि फक्त 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पण बघितलं तर कुठेतरी तुम्ही जरी 10 किंवा जास्त धावा जोडल्या असतात तर आता थोडासा रिक्वायर रन रेट कमी असता परंतु 10 चेंडू आणि 36. नवीन बॅटर अविनाश बॅटिंग करण्यासाठी. दीपेश यांचा बॉल पाहूया आपण. अविनाशसाठी चांगला फटका आपण पाहिला कन्वर्ट केला जातोय परंतु फोल्डर आहेत तिकडे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय परंतु या झेल नंतर आपण पाहू शकतो नुकसान किती होताना पाहायला मिळेल. सिक्सरचे हॅट्रिक्स मात्र आपण पाहिले तर मग कंप्लीट केले तर पारितोषिक मिळेल आणि सध्या तरी मी तर म्हणेन तशाच प्रकारचे काही सिक्सर्स मात्र लगावण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहूया आणि 35 अगदी आपण पाहिलं तर मग ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक आले होते पाहू शकते आपण. तिथे तरी थोडंसं आपण बघितलं तर मग आपसमध्ये तू माय झाला होता की नक्कीच जवळजवळ तू की मी असंच म्हणजेच म्हणावं लागेल. तू पकडशील की मी पकडशील असं झालं होतं. तत्पूर्वी आपण बघितलं तर 2 धावा मिळाल्या. 2ने संघाचं टोटल वाढलंय. पाहू शकतो आता की राहिलेले 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 33 धाव्यांची गरज. प्रॉपर टायमिंग नाही आहे. दीपेश यांचे प्रयत्न आहेत परंतु नक्कीच प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळत नाही आहेत. संजय 11 नागले टीम आज आपण पाहू शकतो एक उमेद मात्र आपण बघितलं तर ज्याप्रमाणे घेऊन आली आहे परंतु खास करून आपण पाहू शकतो तर ज्याप्रमाणे जो जवळजवळ आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरचा स्पेल होता ना तो मोस्ट इम्पॉर्टंट ठरला गेला होता. दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये जास्त धावा खर्च केल्या होत्या त्यामुळे मोमेंटम मिळाला होता बेलकडी टीमला. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन बॉल पाहायला मिळतोय. लेग स्टम्पच्या थोडासा बाहेर वळतोय. वाईटचा इशारा मात्र जरूर मिळतोय आणि या वाईटमुळे एक्स्ट्रा रन्स आपण पाहू शकतो टीमच्या टोटलमध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळते 25. इथे आपण पाहू शकतोय तर जवळजवळ प्ले अँड मिस डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली तर 3 ओव्हरचा खेळ 56 धावांचा पाठलाग करत असताना संघाची टोटल पोहोचलेली पाहायला मिळाली 25च्या घरामध्ये. त्यामुळे तर जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 31 धावा. 31 रन्स नीड टू विन ॲट द 6 बॉल. 6 चेंडू आणि 31 धावा हे आव्हान मात्र आपण बघितलं तर भरपूर कठीण झालं आहे परंतु आपण पाहू शकतो तर हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आपण पाहू शकतो की कशा प्रकारचे गेम प्लॅनिंग होताना पाहायला मिळेल. पाहूया सध्या तरी आपण पाहू शकतो 31 धावा आहेत परंतु जर आपण बघितलं तर मग मजबूत स्थितीमध्ये दिसतोय बेलकडी टीम परंतु क्रिकेटच्या पटलावर आहे ना कोणती गोष्ट कोणत्या क्षणाला कसं काही मोमेंटम दर्शवेल नक्कीच सांगता येत नाही आहे.
कुणालची गवारी नक्कीच त्यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. कुणालची गोवारी नक्कीच त्यांचं देखील इथे शुभागमन झालेलं. वेलकम त्याचा देखील आम्ही करते मनापासून स्वागत. 6-31 31 5-6 हा पर्याय आहे तुमच्याकडे आणि नक्कीच तो पर्याय मात्र निवडला जाईल का. पहिला बॉल पाहतोय आपण. लेफ्ट आर्म बॉलर गौतम. नो बॉलचा इशारा पंचांनी मात्र नक्कीच पोहोचवला. ओव्हर स्टेप केलं बॉलरने. परंतु आपण बघू शकतो की या नो बॉलने मूत्र आपण बघितलं तर तितकं नुकसान होईल असं तरी काही वाटत नाही आहे, कारण की इथे धाबा भरपूर आहेत. बघा ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं तर जेव्हा भारत आणि इंग्लंडचा जो मॅच रंगला होता सेमीफायनलचा मॅच, आणि तेव्हा आपण पाहिलं तर शिवम दुबेसाठी तितक्या धाबा ठेवल्या होत्या, तितक्या धाबा ठेवल्या तिथे आपण पाहू शकतोय. आणि की जसप्रीत बुमराचा जो स्पेल होता ना खूप महत्त्वपूर्ण होते आणि जसप्रीत बुमराचे जे 2 ओव्हरचे स्पेल इम्पॉर्टंट होते. फ्रीडचा बॉल आहे. बॉलला मात्र आपण बघितलं तर अक्रॉस जाऊन फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. दीपेश दुसऱ्या बाजूने सांगतात की नक्कीच कसं खेळायचं होतं आणि गेलं कुठे, परंतु नक्कीच मिस केला जातो. फ्रीडचा बॉल देखील होता आपण पाहू शकतो, तर ऑपॉर्च्युनिटी मिस केली जाते. परंतु या मॅचची कहाणी आपण पाहू शकते ना तर मग जी 30 धावा आणि ती मात्र आपण पाहिलं तर कठीण दिसते. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर मग एफर्ट्स दिलंय. झेल ड्रॉप झालाय, परंतु नुकसान आपण पाहू शकते तर या झेलचा आता तितका काय होणार नाही आहे. संजय 11 नागले टीम आपण बघितली तर मग TR चषकामध्ये आपण बघितलं तर काय चमकली होती. आणि खास करून आपण बघितलं तर TR चषकामध्ये आपण बघितलं तर काय अफळातून खेळ दर्शवला गेला होता त्या रजनी क्रिकेटमध्ये. परंतु आत्ता आपण बघू शकतो ना की आज तो परफॉर्मन्स कुठेतरी डबकताना पाहायला मिळाला आहे. उलटाच बॉल दीपेशसाठी आपण बघितलं तर पूर्णपणे आपण बघितलं तर मग मनगडातली ताकद मात्र झोकून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये प्रॉपर टायमिंग नव्हतं. रन्स मिळेल 1. टीमची टोटल आपण बघितलं 29च्या घरामध्ये पोचलेली पाहायला मिळाले. जिंकण्यासाठी अजून देखील आपण जर पाहिलं तर 27 धावांची गरज आहे आणि बॉल शेष आहेत 3. हुक करण्याचा प्रयत्न खेळला या बॉलला. हा चकवा देते बॉल देखील, परंतु या क्षणाला आपण बघितलं तर 27 धाबा आहेत आणि त्यापैकी 4 तर कमी होतील. म्हणजेच आत्ता 2 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज. चौकार आलाय, परंतु थोडासा उशीर होत आहे असे मोठे फटके येताना. पुढील मॅचमध्ये आपण बघितलं तर मग 2 संघ आपण पाहिलं तर मग रेडी असतील, कारण की पहिल्या मॅचला यंगस्टार नागले टीमने आपण पाहिलं तर जिंकलं आहे. यंगस्टर नागले टीम टॉस बॉक्समध्ये कॅप्टन्स आपण रेडी राहायचं आहे आणि मग इथून पुढे येणारा संघ मग आता त्या दिशेने ऑलमोस्ट सिक्कामोर्बत होण्यासाठी 2 बॉल शेष आहेत. एन्जॉय टीम त्या दिशेने वाटचाल करते. चांगला फटका खेचलाय समोर. डाऊन दी ग्राउंड शॉट. फिल्डर येत आहेत, बॉलला स्टॉप केला जात आहे. औपचारिकता आहे ते पूर्ण केली जाते आहे. आपण बघू शकतो तर मग 56 धावांचा टार्गेट आपण पाहिलं तर चेस करताना थोडंसं पण बघू शकतो तर मग जवळजवळ सुरुवात 10ची मिळाली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये ब्रेक लावला गेला. विकेट्स आले फक्त 4 धावा आणि तिथे मोमेंटम गमावलं नागले टीमने. चांगला फटका कन्वर्ट केला इथे पाहू शकतोय. बॉल हवेत. ओ बॉल मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु क्षेत्ररक्षकाला देखील आपण पाहिलं तर थोडंसं बॉडी बॅलन्स बिघडलेलं पाहायला मिळालंय. बघा थोडंसं रिस्की आहे. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच लक्ष असू द्या. बघा नक्कीच क्षेत्ररक्षक ओके आहेत का? ओके आहेत का? अंपायर्स चेक करा. ओके आहे ना? ऑल इज ओके. चला आपण आता नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचा दावेदार आहे खेळाडू आपण पाहू शकतो. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगता येतं. नितेश ठरतात प्लेअर ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार आणि हा पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा देण्यासाठी मी विनंती करेन मधुकरजी पवार साहेबांना विनंती करते की साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जो नितेश हांडवा या खेळाडूला. 2 कॅप्टन्स देखील आपण जोडा टॉस बॉक्समध्ये, तिथे टॉस देखील केला जाईल.